एक भाव चित्ती, एक भाव चित्ती, तरी न लगे काही युक्ती। कळू आले जीवे मज माझियाची भावे। आठवची पुरे, आठवची पुरे, सुख अवघे मोहरे। कळू आले जीवे मज माझियाची भावे। तुका म्हणे मन तुका म्हणे मन पूजायची नारायण। तुका म्हणे मन पूजायची नारायण। कळो आले जीवे मज माझियाची भावे। विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या। वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत तिष्ठन् तं आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची आ। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता। मस्तक है पायावरिया, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या। ओ मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या।
करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल विठाला 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 एक भाव चित्ते एक भाव चित्ते तरी न लगे काही युक्ती कळो आले जीवे मज माझी याची भावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे कळस की ज्यांनी चारही वेद संपूर्ण समाजाकरिता गाथेच्या रूपाने प्रगट केले असे जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा आणि अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा अभंग आहे. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म प्राप्तीचा म्हणजे देवाच्या प्राप्तीचा अत्यंत महत्वाचा आणि मुख्य असा उपाय तुम्हाला सुचवतात. पण अभंगाच्या चिंतनापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने त्याचप्रमाणे थोर संत महत्पुरुषांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत पवित्र असलेल्या तापी मातेच्या या पवित्र तीरावर वसलेल्या आपल्या या कोडदे गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे अर्थात हे सप्ताहाला 2रं वर्ष आहे का 3रं आहे, पण या सप्ताहाला किती वर्ष आहे महाराज? 2रं वर्ष आहे. पण तुमच्या गावामध्ये महारुद्रयाग हा जवळपास 36 वर्षापासून चाललेला आहे आणि त्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह खरं म्हणजे जिथं परमात्म्याचं नामचिंतन राहतं ते तर अतिशय दिव्य राहतच बाबा. पण तुमच्या गावातल्या सप्ताहाला मी भव्य शब्द वापरला त्याचं एकच कारण आहे, सप्ताहाला गर्दी किती उपस्थित आहे त्याच्यापेक्षा उपस्थिती कुणाकुणाची आहे हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं या सप्ताहाला मी भव्य शब्द वापरला आणि अशा या सप्ताहामध्ये मला देखील सेवेची संधी समस्त ग्रामस्थ, आयोजक, नियोजक, भजनी मंडळ या सर्वांच्या सहमतीनं त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांचं पत्रिकेमध्ये नाव आहे असं विघ्नेश्वर महाराज त्यांचा मला फोन आला. त्याचप्रमाणे मृदंगाचार्यामध्ये गोपाल महाराज अजून एक असं नाव आहे की जे आपल्या गावातील भाचे आहेत. तर त्यांचा मला फोन आला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याद्वारा अर्थात सर्वांच्या वतीनंच त्यांनी मला फोन केला. तसं या ठिकाणचं नियोजन आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मेघश्याम महाराज हे बघत असतात. पण या सर्वांच्या सहमतीनंच आदरणीय बुवांनी अर्थात विघ्नेश्वर महाराजांनी, विघ्नेश्वर दादांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याद्वारा ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली. नक्कीच स्वतःचं परमभाग्य अशा प्रकारचं समजतो की ज्या साधनाने प्रत्यक्ष देह ब्रह्मरूप होतो, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने. काया म्हणजे शरीर, याचा अर्थ कीर्तन म्हणजे केवळ कीर्तनकार महाराज येतात, फेटा बांधतात, कंबर बांधतात ना बोलायलाच लागतात, बस एवढ्यालाच कीर्तन म्हणतात का भाऊ? हे वरवर दिसायला कीर्तन आहे. आता काही लोक यालाच कीर्तन म्हणतात महाराज. त्याला कीर्तनात काही बोलू द्या, फक्त फेटा आणि कंबर बांधलं म्हणजे झालं कीर्तन. पण हे फक्त वरवर दिसायला कीर्तन आहे. पण या कीर्तनाचं सामर्थ्य वेगळं आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हरिरूप अंग होण्याचं सामर्थ्य या कीर्तनामध्ये असतं. आधुनिक भाषेमध्ये बोलू का तर या कीर्तनामध्ये अंग हरिरूप होतं, याचाच अर्थ अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. आता ही आधुनिक भाषा, हीच भाषा लोकांना कळते महाराज.
त्यालाच म्हणतात होय अंग हरी रूप. आता डॉक्टर लोक सांगतात बघा, एखादा पेशंट आला त्याला सांगतात हो तुम्ही फारच निगेटिव्ह विचार करतात, जरा पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, सकारात्मक राहिलं पाहिजे, फारच तुम्ही नकारात्मक विचार करतात, हे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी ही शक्ती या नामचिंतनाच्या रूपानं प्राप्त होते महाराज. म्हणून होय अंग हरिरूप. कुणी म्हणेल बुवा या कीर्तनामध्ये अंग हरिरूप होतं म्हणतात, अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येतात असं तुम्ही म्हणतात का हो महाराज, काय कारण आहे? तर त्याचं कारण संत महात्म्यांनी सांगितलं की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णवी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णवी. सज्जन वृंदे मनोभावे आदिवंदावी. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरी. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरी. ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचे. सगुण चरित्रे परम पवित्रे. मला माहिती सर्वांना करंट लागलं चांगलंच, पण आपल्याकडे वारकरी चाली देखील भरपूर आहेत महाराज. की सगुण चरित्रे परम पवित्रे सगुण सादर वर्णावी. सज्जन वृंदे मनोभावे आदिवंदावी. चाली भरपूर आहेत महाराज, पण अर्थ फार गोड आहे की या कीर्तनामध्ये संत आणि भगवंत यांच्या चरित्राचं गायन केलं जातं. आता ते मागे माझं कीर्तन होतं महाराज 22 जानेवारीला मालेगाव तालुक्यामध्ये. तर ते निमित्त सर्वांना माहिती, 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये रामलला विराजित झाले आणि त्यांचा वाढदिवस म्हणून 22 जानेवारीला कीर्तन होतं. मी म्हटलं बा मग आता अभंग कोणता गायन करायचा? तर मग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे की झाले राम राज्य काय होणे आम्हासी. जिथं रामाचं राज्य आलं तिथं प्रजेला कसली कमी आहे महाराज. मग म्हटलं आता याला चाल बांधायची कशी? तर सहज गाडी चालवता चालवता एक चाल सुचली महाराज की झाले राम राज्य काय होणे आम्हासी. झाले राम राज्य काय होणे आम्हासी. धरणे धरी पीके गाई ओळल्या म्हशी. धरणी धरी पीके गाई ओळल्या म्हशी. राम वेळ वेळामी गावी आम्ही गावी गावी. दळिता कांडिता जेविता गे बाई. दळिता कांडिता जेविता गे बाई. राम वेळ वेळामी गाव ओविया आम्ही गाव ओविया. बडी लंबी जुदा. हा तिकडं नाही, इकडं आपल्या इकडंच. मग मी म्हटलं बा एवढ्या शेकडो वर्षाची प्रतीक्षा, मग ही जुदाईच आहे ना महाराज, लंबी जुदाई. मग त्याला लावायचं ही चाल, मग काय बिघडलं? आमचे राम प्रभू आले, राम लला विराजमान झाले महाराज.
जिथं रामाचं राज्य आलं तिथं प्रजेला कसलीच कमी नसते महाराज. असं हे रामराज्य 22 जानेवारीला. हे चालीवरनं मला हे आठवलं. नाथ बाबा सांगतात की या कीर्तनामध्ये संत आणि भगवंत, ऐकताय ना तुम्ही, या कीर्तनामध्ये संत आणि भगवंत यांच्या चरित्राचं गायन केलं जातं. आणि ज्या वेळेला ते संताचं चरित्र किंवा देवाचं चरित्र आपल्या कानावर पडतं, मग ते चरित्राचं सामर्थ्य होय अंग हरिरूप. ते चैतन्य, ती एनर्जी, ती शक्ती अंगामध्ये येते. बघा तुम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार महाराज सांगतात, नाथ बाबांची ओवी आहे महाराज, की कृष्ण कर्माचे करीजो स्मरण, ते कर्मची तोडी कर्मबंधन. भगवान कृष्णाच्या कर्माचं जो स्मरण करतो, जो उच्चार करतो, जो चिंतन करतो, त्याच्या जीवनातलं कायमचं कर्मबंधन नष्ट होतं. याचा अर्थ काय? त्याच्या जीवनातलं कायमचं दुःख जातं. हे सामर्थ्य चरित्राचं आहे, मग ते देवाचं असू द्या की संताचं असू द्या. आणि हे कीर्तनाच्या माध्यमातून दुसरं काय राहतं बाबा? संताच्याच गोष्टी आणि देवाच्याच गोष्टी, याच्या पलीकडे काय आहे कीर्तनामध्ये? हे पारमार्थिकच चर्चा आहे. आणि अशी ही कीर्तनाची साधना मला वारंवार याच देहामध्ये पुन्हा पुन्हा प्राप्त होत राहते. त्या दृष्टीनं स्वतःला अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा समजतो. नियोजन फार सुंदर आहे. मग ती कीर्तनकारांची यादी सुंदर आहे. उपस्थित गुणीजन कलाकार महाराज मंडळी अगदी आपापल्या क्षेत्रामध्ये विशारद, अतिशय पारंगत अशा प्रकारची मंडळी या ठिकाणी आलेली आहे महाराज. साऊंड सिस्टीम अतिशय जबरदस्त लागलेली आहे. साई साऊंड. आता आमच्या साऊंडचं नाव लक्षात नाही राहत, पण त्यांचं लक्षात राहतं गणूभाऊंचं. ते आमचे फारच परिचित, अतिशय सुंदर ऑपरेटिंग करतात. काय बेस इको ट्रबल सुंदर तुम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला देखील धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे विणेकरी महाराज, त्यांच्यापेक्षा विनाच मोठा आहे. आणि काय तरी सुद्धा महाराज, काय हे संस्कार आहेत. याला संस्कार म्हणतात. महाराज आम्ही आळंदीला शिकत असताना आमच्या गुरुजीकडे असे काही विद्यार्थी यायचे, इमानदारीनं सांगतो बरं का, की जे घरचे करोडपती, पुण्यातले मुंबईचे घरचे करोडपती, अब्जोधीश, आणि आमच्या गुरुजींना सांगायचे, गुरुजी माझ्या मुलानं गायन वादन कीर्तन प्रवचन नाही केलं चालेल, फक्त संस्कार लावा. पैसा भरपूर आहे आमच्याकडं, फक्त टिकला पाहिजे जेवढा आहे तेवढा, फक्त यांना संस्कार लावा. म्हणून पोरांना संस्कार फार महत्वाचे आहेत महाराज. आता या पोरांना बालपणापासून संस्कार लागलेत ना, इमानदारीनं सांगतो, भविष्यामध्ये फक्त 15,000चा पगार असू द्या तरी सुखी राहतील ते. म्हणजे आताच्या तुलनेनं भविष्यामध्ये 15,000ला किती किंमत असेल ते नाही सांगता येत, पण मी वर्तमान काळाचं सांगतो, जरी 15,000 पगार असला तरी सुखी राहतील महाराज. का? जीवनात संस्कार आहे. आणि जीवनामध्ये संस्कार नसले तर तुम्हाला लाखाचा पगार असू द्या महाराज तरी पुरत नाही तो, तरी जीवनात शांती नाही, तरी जीवनामध्ये समाधान नाही. मग पोरांना संस्कार फार महत्वाचे आहेत. आता इथं आल्यानंतर एवढे तरुण एका कीर्तनामध्ये भरपूर दिवसानंतर पाहिले महाराज. एकदा तुमच्या तरुणांसाठी टाळी वाजवा तुम्ही. हो, तरुणांनी परमार्थामध्ये आलं पाहिजे. महाराज ज्यांनी तारुण्यामध्ये परमार्थ केला त्यांचं आयुष्य सुधारलं बरं का, इमानदारीनं सांगतो. आम्ही रोजचे 2 गावं फिरतो, रोजचे 1, 2, 3 गावं फिरतच राहतो बाबा. अनेक प्रकारचे लोक भेटतात. आम्हाला लक्षात येतं कोण परमार्थ करतो, कोण भाविक आहे. आणि ज्या तरुणांनी महाराज तारुण्यामध्ये परमार्थ केला त्यांचा बंगलान गाडीन ऐश्वर्यन ते समाधान दिसतं बाबा बरं का. हे काय तुम्हाला मी आमिष दाखवत नाहीये. पण ज्यांनी तारुण्यामध्ये परमार्थ केला त्यांचं जीवन सुधारलं. आणि महाराज ज्यांनी तारुण्यामध्ये व्यसनाच्या स्वाधीन जे झाले, ज्यांनी जीवनात व्यसन केले, ज्यांना संस्कार नाही, असे पोरं आम्ही पाहिलेली आहेत महाराज. ते घरचे करोडपती पण चेहऱ्यावर समाधान नाही. जीवनामध्ये परमार्थ केला, सात्विकता असली की त्या व्यक्तीची प्रगती होणारच. म्हणून तरणा भाग्यवंत म्हटलेलं आहे. तरणा भाग्यवान म्हटलंय त्याला. ज्यांना तारुण्यामध्ये परमार्थ केला तुकोबाराय म्हणतात त्याच्यासारखा भाग्यवान तोच
अरे जीवन सुधारलं ना त्याचं, जीवनाची दिशाच बदलली महाराज. म्हणून बघा तुम्ही मोबाईलला प्रवचन ऐका. श्रीसंत प्रेमानंद बाबा, किती तरुणांमध्ये बदल झाला महाराज, सुधरवले त्यांनी तरुण. आणि असे कित्येक तरुण, मग ते सेलिब्रिटी असतील, ते क्रिकेटर असतील, ते ऍक्ट्रेस असतील, ते ऍक्टर असतील, कोणी असू द्या, त्यांची शरणागती पत्करली, जीवनाचं सोनं झालं बाबा. समाजामध्ये लाज नाही म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ, डोक्याला शेंडी ठेवायला लाज वाटू द्यायची नाही महाराज. सस बिंदास आनंदाने. विराट कोहली बघा तुम्ही मोबाईलला व्हिडिओ, त्यांच्या गळ्यात तुळशी दिसते आता. अनुष्का शर्मा गळ्यात तुळशीची माळ आहे. मोठमोठे सेलिब्रिटी, बिप्राक असेल, गळ्यात तुळशीची माळ आहे. दरवर्षी श्रीमद भगवद्गीता ठेवतात. कोणाची? दरवर्षी श्रीमद भागवताची कथा इंद्रेश महाराज उपाध्याय यांची. महाराज एवढी प्रगती जीवनात करतात. आता अंबानी परिवार परमार्थामध्ये कुठंच कमी नाही महाराज. एवढं भयानक मोठं करोडोचं अब्जोचं लग्न झालं, पण एक दारूची बाटली वाटली नाही त्यांनी. हे लोक सहज मोठे होत नाही महाराज. म्हणून ज्यांच्या जीवनात संस्कार आहे त्यांची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि या ठिकाणी तुमच्या गावात आल्यानंतर मन एवढे तरुण एका कीर्तनामध्ये, आता इथल्या तरुणांनी मला महाराज एक काय वचनच द्या, जीवनात तुम्ही कधी परमार्थ सोडू नका, जीवनामध्ये व्यसन करू नका, जीवनात व्यसन करू नका. ज्याला व्यसन लागलं असेल बाबा काही हरकत नाही, कमी करा. व्यसन करणं म्हणजे फारच पाप आहे असं नाही, पण जीवन खराब होतं महाराज. अहो कशाला व्यसन करायची? जेवढ्याची व्यसन करता तेवढ्याचे पेढे घ्या, आणा घरी, द्या मायबापांना. फळं घ्या, आणा, द्या मायबापांना, द्या भावाला, द्या लेकरांना, द्या. बायको म्हणते मला ती पेढी बिडी नाही आवडत, तर कॅडबरी घ्या. लग्न झालं असेल तर. पण व्यसनात चुकून पैसे घालू नका, व्यसनाच्या नादाला लागू नका. दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने पलों का दामन खर्च कर मुँह में माटी आती है, मुँह में माटी आती है. ओ दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. अपने मन का दाम खर्च कर मुँह में माटी आती है, मुँह में माटी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है. आणि त्याच गुंगीत फिरतो माणूस, आहे की नाही? मग त्याला भविष्य कळत नाही, त्याला पैसे कळत नाही, त्याला आपला परिवार कळत नाही. जोपर्यंत व्यसन जडलं नाही, आत्ताच वेळ आहे, आत्ताच बाजूला करा. आणि एकदा का त्या व्यसनानं तुम्हाला पकडलं, मग तुमची इच्छा असून सुद्धा नाही सोडता येत महाराज. असे कित्येक परिवार आहे महाराज, माझ्या सगळे नातलग आहेत. स्वतःची पत्नी दूर आहे, मुलगा दूर आहे. पत्नी महाराज अतिशय सुंदर, देखणी, सुशील पत्नी, अतिशय सुंदर मुलगा, आता डिप्लोमा करतोय महाराज. एवढा सुंदर परिवार, पण नाही, दारू नाही सुटत. एकदा का व्यसनानं तुम्हाला पकडलं की मग तुम्ही प्रयत्न करून सुद्धा सोडू शकत नाही. आजच महाराज वेळ आहे. ही एवढीच विनंती. एक तुमचा भाऊ आहे, तुमचा मोठा भाऊ, तुमचा लहाना भाऊ, एक तुमचा मुलगा, या नात्यानं तुम्हाला विनंती करतो. आणि एक गोष्ट प्रामाणिकपणानं सांगतो, जे लोक व्यसनं करतात त्यांना मी अजिबात वाईट म्हणत नाही महाराज, अजिबात नाही. तंबाखू, गुटखा, सिगारेट, बिडी, मी त्यांना वाईट म्हणत नाही महाराज. का नाही वाईट म्हणत? तर असे कित्येक परिवार असतात, आम्हाला चहा पाणीला, जेवणाला बोलवतात ते लोक. मग आम्ही एकच पाहतो, ज्या अर्थी या माणसानं आम्हाला घरी बोलवलं, चहा पाण्याला बोलवलं महाराजाला, ज्या अर्थी हे लोक कीर्तनात येऊन बसतात, त्या अर्थी नक्की यांच्या मनामध्ये देवाबद्दल श्रद्धा आहे महाराज.
पण काही अनावधानानं व्यसनं लागतात म्हणून काही ती लोक वाईट आहेत का? नाही, अंतःकरणानं फार चांगली आहेत आणि त्या गोष्टीचा आम्ही सन्मान करतो. मुकाट्यानं खातो पितो त्यांच्या घरी. आम्ही विचारत नाही तुम्ही माळकरी आहेत का, तुम्ही खातात का पितात का बुवा. नाही नाही, प्रेमानं खाऊन घेतो महाराज. म्हणून ही तुमच्या एक भावाच्या, मोठ्या भावाच्या, लहान भावाच्या नात्यानं, प्रेमाच्या संबंधाने विनंती केली. या कीर्तनामध्ये आज विशेष उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुनील बाबा समोर बसलेले आहेत. दत्तधाम तापी परिसर येथील ते आहेत. महाराजांचं एक विशेष आहे, महाराज तुळशीची माळही घालतात, महाराज रुद्राक्षही घालतात. म्हणजे त्यांच्या मनात असा भेद नाही की आम्ही महादेवाचे उपासक आहोत का आम्ही विष्णूचे उपासक आहोत. महाराज हरिहरा भेद नाही नका करू, देवामध्ये भेद करू नका. असा सुंदर आदर्श समाजासमोर त्यांनी उभा केला. आमच्या परिसरामध्ये काही 2-4 मंदिरं त्यांनी बांधले. महाराज लोकांना परमार्थ मार्गाला लावलं. आमचा एकच सिद्धांत आहे, वारकरी संप्रदायासारखा विशाल हृदय कोणाचं नाही महाराज. वारकरी संप्रदायाचं एकच तत्व आहे महाराज. ते त्यांच्या प्रयत्नांनी समाजाला हिंदू बनवताय ना, हिंदू समाजाला जोडताय ना, मठ मंदिराची स्थापना करतात, लोकांना जोडतात, भक्त परिवार वाढवतात. कशासाठी? हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी. असं सुंदर कार्य जर आमच्या सुनील बाबांनी हातामध्ये घेतलं असेल तर त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. अशी सुंदर विशेष उपस्थिती महाराजांची या ठिकाणी लाभलेली आहे, त्यांना देखील वंदन करतो. त्याचप्रमाणे मला काहींची नावं कदाचित माहिती नाहीत बरं का. आदरणीय आमचे लक्ष्मण बाबा समोर उपस्थित आहेत. भाऊ आहेत का? बरं बरं. आदरणीय बाबा देखील समोर उपस्थित आहेत. बाबा तुम्हालाही वंदन करतो. त्याचप्रमाणे प्रातस्मरणीय आमचे राजाराम स्वामीजी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर बाबांना देखील मी वंदन करतो, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल या ठिकाणी आल्यानंतर समोर महाराज वीर महाराणा प्रताप यांची प्रतिमा कोरलेली. महाराज अशी वीर महाराणा प्रताप महाराज, हे त्यांचं स्वरूप पाहिलं ना की मग देशभक्ती जागी होते. महाराज हे महात्म्या लोकांच्या प्रतिमा पाहिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, वीर भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव राजगुरू, वीर सावरकर यांनी देशाकरता खरं बलिदान दिलं, त्यांचं स्मरण झालं पाहिजे महाराज. आणि आजही या भारताच्या भूमीमध्ये असे वीर जन्माला येतात की आईच्या पोटातून वीरता घेऊन जन्म घेतात महाराज. की आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देशन धर्मा पायी प्राण घेतला हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. हो देवदेश धर्मा पायी, देवदेश धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूरावी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूरावी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आणि महाराज वीर महाराणा प्रताप यांची तलवार पाहून, तलवारों पे सर वार दिए, अंगार
सर पे ये केसरी रंग सजाया है। मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे। महफूज रहे तेरे आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे। मेरी ज़मीं महबूबा मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा। तेरी नदियों में बहलावा तेरे खेतों में लहरावा यहीं से है दिल की आरज़ू। ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं हूँ तेरा परिंदा हो है दीवाने की जो बोल सुहानी देगी एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो ज़माना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे बोला भारत माता की भारतीय असेल त्यांना वंदे मातरम म्हटलंच पाहिजे महाराज। हे भारत आमची माता आहे आणि हे एवढं सगळं लांबलं कशा करता तर महाराज त्या महात्म्याची प्रतिमा दिसली म्हणून। तुमचं गाव मोठं भाग्यवान आहे की 36 वर्षापासून या ठिकाणी महारुद्र याग संपन्न होतो महाराज। आणि थोर थोर महात्मे तुमच्या गावामध्ये येतात, ब्राह्मण लोक येतात, फार मोठे आपण भाग्यवान आहोत। आणि त्याचप्रमाणे या सप्ताहाला देखील आता सप्ताह म्हटलं म्हणजे काही एकट्या माणसाचं काम नाही, अख्ख्या गावानं सहकार्य करावं लागतं। त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी जी काही सेवा दिली असेल तर त्यांना मग ते संत भोजन असेल, ते अन्नदान असेल, ती कीर्तनाची दक्षिणा असेल, ते यजमानत्व पद असेल, त्या सर्वांना मी वंदन करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे ज्यांनी आजच्या कीर्तनाची सेवा स्वीकारलेली आहे असे श्रीमती मीनाबाई नारायणसिंग गिरासे, बरोबर आहे ना? या ठिकाणी काहीतरी टायपिंगमध्ये मिस्टेक आहे, पण मला सांगितलं की मीनाबाई नारायणसिंग गिरासे, त्याचप्रमाणे श्री सीताराम कनाशी पाटील, श्री मनोहर केदार सिंग गिरासे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती मनीषाबाई महेंद्रसिंग गिरासे, त्याचप्रमाणे श्री अशोक मकडू कोळी यांनी आजच्या कीर्तनाची सेवा स्वीकारली आहे, त्यांना देखील धन्यवाद करतो। त्याचप्रमाणे महाप्रसादाचे अन्नदाते कैलासवासी पितांबर बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हरिभक्ती परायण गोकुळ पितांबर पाटील यांनी ही सेवा स्वीकारलेली आहे, त्यांना देखील मी धन्यवाद करतो। अभंग फार गोड आहे आणि या कीर्तनामध्ये या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे। भक्तीच्या माध्यमातून जर देव प्राप्त करायचा असेल, कशाच्या? भक्तीच्या। भक्ती करून जर देव दिसावा
तो प्राप्त व्हावा, तो भेटावा वाटत असेल, कोणी म्हणेल बाबा आम्ही भक्ती करायची आणि भक्तीच्या माध्यमातून देवालाच का भेटायचं हो? देवाचीच प्राप्ती का करायची? तर ऐका बाबांनो, भक्ती जीवनामध्ये भक्ती करणं, भक्ती ही केवळ लौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी नाही. लोक म्हणतील आता अवघड सुरू केलं का काय तुम्ही पुन्हा? नाही नाही, अवघड नाही सांगत, एवढंच वाक्य अवघड आहे. भक्ती ही केवळ लौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी नाही. याचा अर्थ माझ्या घराचं बांधकाम अपूर्ण आहे म्हणूनच भक्ती मार्गाला लागलो, एवढ्यापुरती भक्ती सीमित ठेवू नका. याला म्हणतात लौकिक सुख. मी दरिद्री आहे, मी श्रीमंत झालो पाहिजे म्हणूनच भक्ती करायला लागलो, एवढ्यापुरती भक्ती सीमित ठेवू नका. एखाद्याला लेकरू होत नाही, लेकरू झालं पाहिजे म्हणूनच बुवा भक्ती मार्गाला लागलो, एवढ्यापुरती भक्ती सीमित ठेवू नका. माझं लग्न होत नाही, मला पत्नी मिळाली पाहिजे, माझं नाही सांगत बरं, असं जनरली सांगतो, म्हणूनच बुवा भक्ती मार्गाला लागलो, एवढ्यापुरती भक्ती सीमित ठेवू नका. याचा अर्थ तुम्ही देवाकडे काही मागूच नका असं मी अजिबात म्हणत नाही. अवश्य मागा देवाकडे, देवाकडे पैसा मागा, बंगला मागा, गाडी मागा, लेकरू मागा, सगळंच मागा. पण जीवनामध्ये कधीतरी असंही वाटलं पाहिजे की बाबा ज्या पांडुरंगासाठी आम्ही 12-12 तास पंढरपूरला दर्शन रांगेत उभे राहतो, तो पांडुरंग केवळ मूर्तीच्या रूपानं नाही, केवळ दगडाच्या रूपानं नाही, तर कधीतरी प्रत्यक्ष दिसला पाहिजे. संत महात्मे जसा तो पांडुरंग सांगतात की पांडुरंग कांती दिव्य तेज जळ रत्न अगणित लावण्य तेज पुंजाळे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवेश शेकळा लोपली कस्तुरी मळवट चंदनाचे बुटी कस्तुरी मळवट चंदनाचे बुटी. आता एवढे अभंग मी म्हणून दाखवले, त्याचा अर्थ काय? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. काय त्या पांडुरंगाची कांती, काय त्याचं सौंदर्य आहे हो. रूप लावण्य गोजिरे, रूप लावण्य गोजिरे, रूप लावण्य गोजिरे, रूप लावण्य गोजिरे, हृदय पदक साजिरे, हृदय पदक साजिरे, कटी हे बुनिया कर उभे राहे विठेवर, विठेवर कटी हे बुनिया उभे राहे विठेवर, विठेवर तिलाची माऊली काय सौंदर्य त्या पांडुरंगाचं. पांडुरंग म्हणा का सियाराम म्हणा एकच आहे, काही त्याच्यात फरक नाही बाबा. एवढा सुंदर तो पांडुरंग आहे.
आता तुम्ही एवढं सुंदर अभंग गायन केला महाराज, मला एक आठवला. मग आता आठवला तर म्हणू का? आता किती तुमच्या बंधनात राहू मी आता. कधी कधी आम्ही स्वतःचा आनंद घेतला पाहिजे. आम्ही सुखाचे जय सुख चंद्रभागे तटे, सुखाचे जय सुख चंद्रभागे तटे, कुंडले कपाटे कुंडले कपाटे उभे धागे, सुखाचे जय सुख चंद्रभागे तटे, सुखाचे जय सुख चंद्रभागे तटे. साजिरे कोजिरे समचरणी उभे, साजिरे 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 कोजिरे. बघा पांडुरंग काय सुंदर आहे. साजिरे कोजिरे समचरणी उभे उभे, जोरदार. एक वाक्य होतं महाराज, हम भी किसी से कम नहीं. आता मला एक वाक्य म्हणावं लागेल, हम कभी किसी से कम नहीं. वा, एकदा आमच्या मृदंगाचार्यांसाठी टाळी वाजवणार. अशी पोषक साथ आहे म्हणून गायनाला आनंद येतो महाराज, म्हणून आम्हाला म्हणावं वाटतं. आता काय लोक म्हणतील लयच गायन करायला लागले बा महाराज लोक तुम्ही. घेऊ द्या ना आम्हाला थोडा आनंद घेऊ द्या, काय बिघडतं. प्रत्येक वेळेला नाही करत आम्ही असं. पण आता अशी साऊंड सिस्टीम, असे पेटी मास्तर, असे वादक आणि असे तुमच्यासारखे श्रोते कधी भेटायचे आम्हाला. त्याच्याकरता आज घेतो हाऊस फेडून. असा तो पांडुरंग सुंदर आहे. पण कोणी म्हणेल महाराज सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, हे तर कृष्णाच्या बाबतीत आहे. हे प्रमाण पांडुरंगाच्या बाबतीत नाही, कृष्णाच्या बाबतीत जरी आहे. मग का पांडुरंग कोण आहे? कोणी म्हणतं वैकुंठातून आला, कोणी म्हणतं द्वारकेतून आला, कोणी म्हणतं गोकुळातून आला, पण आला कृष्णच. पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नाही, प्रत्यक्ष कृष्ण हाच पांडुरंग आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता त्याचे म्हणता
एकच टप्पा टाकायचा. 2020 खेळायचे म्हटल्यानंतर डबल टप्पा नाही, एकच. पुंडलिकाच्या वार्ता, पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकाने मायबापाची एवढी सेवा केली, इतकी सेवा केली बाबा, प्रत्यक्ष महाराज देवाला तिथं यावं लागलं. माय बापाच्या सेवेचं ज्वलंत उदाहरण आहे महाराज भक्त पुंडलिक. आणि भारताची काय दुर्व्यवस्था, दुरस्थिती, काय म्हणतात, अशी अधोगती होते महाराज की मायबापाची सेवा करायला लेकरं तयार नाहीत. आता मी एका मोठ्या महात्म्याची आज क्लिप पाहिली महाराज. आता मी हे लांबवायचं कारण नव्हतं, पण आजच पाहिली म्हणून लांबला. आज पाहिली, ते म्हणतात आईनं लेकरासाठी किती त्रास भोगले. 9 महिने त्रास भोगला, पुन्हा बाळंतपणाचा त्रास, पुन्हा ते लेकरू जोपर्यंत चालत फिरत नाही, शाळेला जात नाही, तोपर्यंत 5 वर्ष त्रास. याची जरा व्हिडिओ कॅसेट बनवली पाहिजे की आईनं किती त्रास भोगला. आणि ही व्हिडिओ कॅसेट जर बनवली आणि जे पोरं आपल्या मायबापाला सांभाळत नाही त्यांना ती क्लिप दाखवली पाहिजे, तो व्हिडिओ दाखवला पाहिजे, तो चित्रपटच दाखवला पाहिजे. बघ रे, तुझ्यासाठी किती त्रास भोगला. आणि ज्या वेळेला किती कठोर अंतःकरणाचा पोरगा असू द्या, तो त्रास जर त्यानं डोळ्यानं पाहिला ना महाराज, तो कधीच म्हणणार नाही माझ्या मायबापाला मी वृद्धाश्रमात टाकतो म्हणून. स्वतः सेवा करेन महाराज. हा, अशी मायबापाची सेवा करून भक्त पुंडलिकानं त्या पांडुरंगाला, भगवान कृष्णाला उभं केलं महाराज. असा तो सुंदर. आता खरं सांगा, तुम्ही कदाचित बरेच लोक पंढरपूरला गेले असणार, नाही पंढरपूरला तर कुणातरी पांडुरंगाचं दर्शन मूर्तीचं केलंच असणार. सांगा, संत महात्मे सांगतात तेवढा सुंदर दिसतो का आपल्याला देव? आपल्याला फक्त काळी सावळी मूर्ती तेवढीच दिसणार, त्याच्या पलीकडे काही दिसत नाही बाबा. अहो, ज्या भोलेनाथांची एवढी आपण उपासना करतो, आपल्या गावामध्ये जागृत देवस्थान आहे वरुणेश्वर महादेव, त्यांची एवढी उपासना करतो, सब समस्या का हल. असं ह्या पोरांचं पाठ आहे, पण आमच्या मावशीचं पाठ नाही वाटतं. एक लोटा जल म्हणतो का नाही, ज्या भोले बाबाची एवढी उपासना चालली, तो भोले बाबा कधीतरी आपल्याला केवळ पिंडाच्या रूपानं नाही तर संत महात्मे जसा सांगतात, भस्मोटी रुंडमाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. खरं सांगा इमानदारीने, असा भोले बाबा कुणाला दिसला का? नाही दिसत महाराज. कुणाला दिसला असेल तर माझं वंदन आहे, पण सहसा नाही दिसत. मला तरी नाही दिसला बाबा. मग का नाही दिसत? संत महात्मे सांगतात तसा देव आपल्याला अनुभवाला येत नाही. का नाही येत महाराज? तर आपण भक्ती तर करतो, पण त्या भक्तीमध्ये काहीतरी कमी राहते महाराज. ती काय कमी आहे? किंवा ते भक्तीचं वर्मच महाराज अभंगाच्या पहिल्या एक भावीची ती, एक भावीची, एक भावीची ती, का भावीची ती, एक
तरी ना लगे काही युक्ती, तरी ना लगे काही युक्ती. सगळे निवडूनच हिरे आहेत बरं का. हे हिरे देखील निवडून आहेत आणि त्यांनी निवडलेल्या चाली देखील हिऱ्यांसारख्याच निवडल्या त्यांनी. गोड महाराज वा. एका प्रमाणात 2 चाली म्हटल्या महाराजांनी, अविनाश महाराजांनी. म्हणजे तुमचे पैसे वसूल आहेत समजा. सुनील बाबा कशी काय टीम जोरदार आहे ना. आमचे सुनील बाबा प्रसन्न असले की चेहरा एकदम महाराज लय स्वरूप भारी आहे बरं का आमच्या सुनील बाबांचं. काही आरसा नाही काही नाही, असे जोरात फेटा बांधतात. आता हा फेटा त्यांनीच बांधलाय. म्हटलं आता त्यांनी फेटा बांधला का आता आयुष्यभर फेटाच बांधशील तू आता. एक भाव चित्ती. जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबांनो, आपण एवढी भक्ती करतो, वाऱ्या करू करू गुडघे झुजले. महादेवाला 4ला उठून जातो, 5ला उठून जातो, एवढी उपासना करतो. का नाही दिसत परमात्मा? का भेटत नाही? का त्याचा अनुभव येत नाही? तुकोबराय म्हणतात एक भाव चित्ती. अनुभव येईल, फक्त एक करा. भक्ती करत असताना फक्त हृदयामध्ये भाव धारण करा. एक भाव चित्ती. चित्तामध्ये भाव पाहिजे. मग ती भक्ती कोणती करा. आता काहींना श्रवण आवडतं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम 9 प्रकारची भक्ती सांगितली. अनेक प्रकारची भक्ती आहे. ज्याला जी भक्ती आवडती ती करा. फक्त त्या भक्तीमध्ये भावना पाहिजे, हृदयामध्ये भाव पाहिजे महाराज. आणि असा भाव जर अंतःकरणामध्ये असेल मग परमात्मा दूर नाही. तरी न लगे काही युक्ती, तरी काही युक्ती न लगे. मग त्या देवाच्या प्राप्तीसाठी दुसऱ्या कोणत्याच युक्तीची गरज नाही, म्हणजे दुसऱ्या कोणत्याच साधनाची गरज नाही. फक्त हृदयातला भाव. तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, भावाची कारण मोक्षाचे साधन बोलिले. म्हणजे मोक्षाचं साधन केवळ भाव आहे महाराज, हृदयातला भाव. आता लोक म्हणतील बुवा एवढं तुम्ही सांगायला लागले, कळवळीनं आमच्या लक्षात आलं की जेणेकरून आम्ही भक्ती करत असताना आम्हाला देव कसा दिसेल. ऐका, आम्हाला देव कसा दिसेल, तो कसा भेटेल, हा मार्ग महाराज तुकोबरायांनी सांगितला. पण महाराज अजून तर काय आम्हाला देवाची गरज नाही वाटत बुवा. कारण जगद्गुरु तुकोबराय निघाले देव घेऊन. देव घ्या कोणी. लोक म्हणतात देव न लगे. तुकोबराय म्हणतात देव घ्या. लोक म्हणतात देव नको, तुमचं तिकडे ठेवा. का ठेवा? म्हटले तुकोबराय आम्हाला देतात तुम्ही, देव ठेवायचं कुठं? साठवणीचे रुंधले जागे. सगळे काम क्रोधाधिक विकार भरले इथं. त्या देवाला ठेवायचं कुठं? त्याला ठेवायचं असेल तर जिही हृदय मंदिर असावं लागतं. तुकोबराय देव वाटायला निघाले. लोक म्हणतात देव न लगे. लोक म्हणतील बा आम्हाला जे पाहिजे ते सांगा. पैसा कसा भेटेल महाराज सांगा बरं. कोणत्या अभंगात असेल तर बघा बा, कोणत्याच अभंगात सापडत नाही. आमच्या माता बहिणी बसल्या त्या म्हणतील बा सोन्याचा लय भाव गेला हो, 16,000च्या पुढे गेला म्हणतात. अहो जरा आम्हाला ते सोनं करायचंय सांगावं जरा, कोणत्या अभंगा सापडत? कोणत्याच अभंगा सापडत नाही. एखादा म्हणेल जरा मान सन्मान प्रतिष्ठा, अहो मला जरा सरपंच व्हायची इच्छा यंदा, सांगा कोणत्या अभंगा सापडतं का? कोणत्याच अभंगा सापडत नाही महाराज. हो, देव कसं मिळवायचा म्हणजे संत महात्मे अभंगातून पारमार्थिकच चर्चा करतात बाबा. लोक म्हणतील बा आम्हाला जे पाहिजे ते सांगत नाही, आम्हाला जे नको ते सांगत बसता का? काय एवढा आग्रह करता आम्हाला तुम्ही? ऐका, एका पोराने मला प्रश्न केला. पोरगा म्हणजे माझ्या बरोबरीचाच. म्हटले का हो महाराज, सारखं कीर्तनातून म्हणता भजन करा, भक्ती करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा, काय फायदा? मग आता काय मुद्दाम विचारणारे असतात बरं का, मग त्यांना त्यांच्या भाषेत बोलावं लागतं. आता विठ्ठल विठ्ठल म्हणायचे आणि टाळी वाजवायचे काय फायदे? तुम्ही युट्यूबला सर्च करा.
की टाळी वाजून विठ्ठल नामाचा जप केला की त्या विठ्ठल म्हणजे जो डबल ठ आहे ना महाराज, म्हणजे हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलं. मी हे पोकळ बोलत नाही बरं का, युट्यूबला टाका. बातमीला आला होता मराठी चॅनलला. वैज्ञानिकांनी विदेशामध्ये सिद्ध केलं की ज्या रुग्णांनी विठ्ठल विठ्ठल नामाचा जप केला त्यांचे रिपोर्ट चांगले आले हृदयाचे. वाजवा, जोरात वाजवा की. त्यांचे रिपोर्ट चांगले झाले बाबा. त्यांना अटॅकचा धोका, संभावना टळली अटॅकची. ते विठ्ठल नाम जपाची ताकद आहे. हा विठ्ठल जो डबल ठन, त्याच्यानं जो प्रेशर बसतो इथं, त्याच्यानं म्हणतात ब्लॉकेज मोकळे होतात हृदयातले. हे वैज्ञानिकांनी संशोधन केलं. आता एवढं कुठं त्या पोराला सांगत बसायचं, म्हणे काय बा तुम्हाला एवढंच जमतं का, भजन करा, भक्ती करा, उठले सोडले की ते सांगत बसतात आम्हाला. काय फायदा महाराज, काय फायदा. मी त्याला उलट विचारलं, म्हटलं का रे दादा तू तंबाखू खातो का? हो म्हटलं खातो ना. म्हटलं काय फायदा? म्हणे काहीच नाही हो बाबा. म्हटलं तू बिडी वगैरे? नाही म्हटलं महाराज तसल्या भानगडीत मी पडत नाही, मी सिगारेट ओढतो. बर म्हटलं मग काय फायदा? म्हणे काहीच नाही. म्हटलं का रे तू ड्रिंकिंग? हो म्हटले आपल्या मित्रांसोबत का डीजे पुढे नाचायला घेतो तेवढी. म्हटलं मग काय फायदा? म्हणे काहीच नाही हो बाबा. अरे मग बाळा येड्या, विना फायद्याच्या एवढे गोष्टी जीवनात करतोच का नाही, आणि देवाच्या नामचिंतनाला फायदा विचारतो. तरी सुद्धा कुणाचं असं म्हणणं असेल का बाबा का एवढा परमार्थाचा आग्रह केला? का बरं जो तो कीर्तनकार येतो, भजनच करायला लावतो, भक्तीन करायला लावतो, गावोगावी सप्तेच होतात ना, कीर्तनच होतात ना, रुद्र यागच दरवर्षी होतो, का एवढा परमार्थ? तर ऐका, भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा जो 3.5 हाताचा नरदेह दिला, हा केवळ पैसे कमवण्यासाठी नाही, केवळ मोठमोठे बंगले बांधायला नाही. देवाने देह दिला कशा करता? देवीला देह भजन घुमटा, तोया झाला फटाबदिकेचा, तोया झाला फटाबदिकेचा. देह भजन घुमटा, तोया झाला फटाबदिकेचा, तोया झाला फटाबदिकेचा, बदिकेचा. तुम्ही बंदूक घेऊन तयारच होते का? आतंकवादी दिसला की उडवलाच त्याला, आलं प्रमाण की उचललंच यांनी. असे तयार पाहिजे. आणि बरं का महाराज, रोज गायनाचं सातत्य असलं ना की मग हे जिवंत राहतं. आमचे आरूबाबा म्हणतात, ते खूपदा म्हणतात मी आता याच्या पुढे सत्याला जाणार नाही, मी कुठंच जाणार नाही, पण जातात. ते म्हणतात त्याच्यानं चाली जिवंत राहतात. हा, असं हे सातत्य असावं लागतं. देवे दिला देह भजना गोमटा. गोमटा म्हणजे सुंदर, गोमटा म्हणजे चांगला. भगवान परमात्म्याने असा हा सुंदर चांगला नरदेह दिला कशासाठी? त्याच्या भजनासाठी दिला महाराज. देवे दिला देह भजना. म्हणून जन्माला आल्यानंतर सगळं केलं. सगळं म्हणजे पैसा भरपूर कमवला, शिक्षणही भरपूर आहे महाराज. BA LLB ला 1 नंबरने पास झाला, काय होतो? वकील. MBBS झालेला आहे, काय होतो? डॉक्टर. MAd DAd BAd ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग, अहो सगळे जीवनात. पण जीवनात जर भक्ती नसेल, कधी परमार्थ नसेल, तर आमचे गुरुजी सांगतात त्यांना जीवनात किती केलेलं असू द्या, सगळं शून्य शून्य. नाही तरी गेला जन्म वाया,
जमलं माझं इम्प्रेशन घालवलं तुम्ही. मी एवढा भारी गायक, माझेच बार उतरवली तुम्ही तर. म्हणजे तुम्ही डीपी वरच आकडा टाकला डायरेक्ट. वा, हे आमचा विनोद आहे बर का. आणि मी काही फार मोठा गायक नाही. देवी दिला देह भजना गोमटा. पुढे काय नाही तरी गेला तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. ए बाबांनो, विठ्ठलाचं भजन करा. आणि नाही केलं महाराज, मग नाही तरी गेला जन्म वाया. जन्म फुकट गेला म्हणून समजा. काय थोर पण जाळावे ते, किती असू द्या जीवनात. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोर पण जाळावे ते, किती असू द्या तुमचं, त्याला काय आग लागो. माऊली ज्ञानोबरायांची ओवी आहे. माझे भक्ती विण जळते जी आले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या भक्तीशिवाय जगणं म्हणजे दगडाचं जगणं आहे. अजिला गोतया सुखा जेने हरी नय मुखा, जेने हरी नय मुखा, जेने हरी नय मुखा. अजिला गोतया सुखा जेने हरी नय मुखा, जेने हरी नय मुखा, जेने हरी नय मुखा. नामाची हरी बिन धावया न पावे कोणी. नामासी बिन मुखा तोंडर पापिया, हरी बिन धावया न पावे कोणी. हरी बिन धावया न पावे कोणी, न पावे कोणी कोणी. जमलं आता. माझे सगळे पॅटर्न राहिले बरं का अजून. हा, मग ते पॅटर्न जर ऐकायचे असतील तर काहीतरी एकच होईन आता. आता उत्तरार्धात गेलं, उत्तरार्ध नाही पार टोकाला गेलं कीर्तन. आता अजून खाटूश्याम बाबा राहिले आपले. असं हो, आता थोडं आवर्त घेतलं पाहिजे बरं आपण आता. वा, फार गोड महाराज. अहो, गायक भरपूर भेटतात पण फक्त पहिल्या चालीचे. सुनील बाबा फक्त पहिली चाल म्हणतात ते, पण मधली प्रमाणही तयार, पाठांतर चांगलं असे गायक नाही भेटत महाराज. भाग्यवान आहेत आपण. तुम्ही काय प्रमाण दिलं महाराज? नामासी विन्मुख तो नर पापिया. परमार्थापासून जे विन्मुख आहे तो पापी म्हणतात नाथ बाबा. हरविण धावया न पावे कोणी. म्हणून जीवनात भक्ती नसेल सगळं शून्य आहे. आता 2 मिनिटात जरा एक दृष्टांत देतो. खाटूश्याम बाबाचं भजन म्हणतो, माझी सेवा संपवतो बरं का. शेवट फार गोड करणार आहेत आपण. खाटूश्याम बाबाचे 2-2 भजन म्हणणार आहेत आपण. पण एक 2 मिनिटाचा दृष्टांत आहे. आणि हा दृष्टांत प्रातस्मरणीय श्री गुरु चंद्रशेखर महाराज यांच्या मुखातनं ऐकलेला आहे. महाराज ऐका, जीवनामध्ये भक्ती किती गरजेची आहे. जीवनात भक्ती नसेल तर बाकीचं कसं शून्य आहे. त्याच्याकरता तर एक दृष्टांत देतात. म्हटलं, एक व्यक्ती समुद्राच्या काठावर गेला. ए बाळानो, कुठे गेला तो व्यक्ती? नाही नाही, तुम्ही काय बोलू नका, ते आमचं. हा, एक व्यक्ती कुठे गेला? समुद्राच्या काठावर. त्यानं समुद्र पाहिला. त्याला वाटलं समुद्रात गेला पाहिजे, फिरलं पाहिजे. तर तो कशानं जाणार? बोट. टाळी वाजवा एकदा. बरोबर. एका पोराने मला मोटरसायकल सांगितली होती. हा, मग तू बरोबर उत्तर दिलं. बोटनं, नावेनं जाणार. त्याने एका नावाडी दादाला बोलवलं. म्हणे, नावाडी दादा, मला समुद्रामध्ये जायचं आहे फिरायला, तुम्ही घेऊन चालता का? म्हणे, घेऊन चालतो साहेब, पण तुम्ही एकटेच आहे बरं का. आणि एकटे असल्यामुळं पैसे जास्त द्यावे लागतात. तुमच्या एकट्यासाठी नाव काढायची आता. म्हणजे देतो ना. नाहीतरी तापीती रहिवासी सगळे तशीच आहेत. बोटीनंच आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं महाराज. जिथं पूल आहे तिथंच शक्य. बाकी आता आमच्या गावाला बोटच चालते. नाव खेडी भोकरी भोकर माहिती आमच्या सुनील बाबांना. हा, ती नाव चालते. म्हणे, पैसे देतो नावाडी दादा. पैसे दिले, 2 जण नावेत बसले. नाव समुद्रामध्ये चालायला लागली. आता तो व्यक्ती होता सुशिक्षित. आणि केवळ सुशिक्षित नव्हता, तो सुशिक्षित मूर्ख होता. कसा बरं? त्याला त्याच्या ज्ञानाचा अहंकार. आपला नाव कल्पेश दादा आहे का? नाही ना. हा, काय आहे? वीरपाल भाऊ आहेत का? बरं बरं.
हा मला एक मेसेज होता हो की त्यांचं मला वाटतं काही ॲक्सिडेंट झालेला आहे ना मागे अमळनेरला. हां ते आहेत का कल्याण भाऊ आहेत का? बरं बरं. इको गाडी काहीतरी ठोकली गेली होती. हां पण देवाची फार कृपा की सगळे आता सुखरूप आहेत महाराज. हां हा सप्ताह हे नामचिंतन हा रुद्रयाग पाहण्याकरता आणि या अन्नदानाकरता हे महाप्रसाद त्यांच्याकडे ते सुद्धा होते ना गाडीमध्ये. हा ते महाप्रसाद होता ना ठेवलेला. भगवान परमात्मा काय महाराज काय कोणी नाही जाको राखे साह्य मार सके ना कोई. त्याला कोणी महाराज हात लावू शकत नाही. पण अशा तुम्ही थोर मोठ्या दुर्घटनेतून वाचले. देवाने महाराज तुमच्यावर कृपा केली. आता देवाची कृपा झाली ना राहिलेलं आयुष्य देवाला समर्पित केलं पाहिजे. कारण त्यांच्याच कृपेने मिळालं तर ते देवाला समर्पित केलं पाहिजे. आणि ते जर समर्पित नाही झालं देव म्हणेल हा आता बेईमान झाले बरं काय. हां आयुष्य दिलं देवाची कृपा झाली. फार मोठ्या दुर्घटनेतून वाचले महाराज. तो सुशिक्षित मूर्ख होता. त्याला अहंकार होता. मग त्यानं ते नावडी दादाला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. का हो नावडी दादा तुमचं काही शिक्षण वगैरे झालेलं आहे का? नाही हो म्हटले साहेब. कसलं काय शिक्षण? लहानपणापासून बापांना व्यवसाय डोक्यावर टाकला. पोटा पाण्यासाठी हेच करावं लागलं. मला काही शिकता आलं नाही बरं का साहेब. नावाड्या तू शिकलेला नाही. काय बदल झाला का जाऊ मी घरी? टाइम झाला निघतो आता. काय बदल झाला? आधी म्हणत होता दादा नावाडी दादा आता नावाड्या. भाषा बदलली ना त्याची. नावाड्या शिकलेला नाही का? नाही हो साहेब शिकलेलो नाही. मग खरं तुला इंग्रजी जमतं का? काही गरज होती का? काही गरज नव्हती. नाही म्हटले साहेब मी शाळेमध्ये गेलोच नाही. मला नाही जमत इंग्रजी. तुला इंग्रजी येत नाही? तुझ्या जीवनातले 10 वर्ष वाया गेले. फुकट जगला. इंग्रजी यायला पाहिजे. म्हटले बरोबर सांगता साहेब तुम्ही. मी भारताचा नागरिक आहे. मला इंग्रजी हिंदी मराठी सगळं जमलं पाहिजे. बरोबर सांगता. माझ्या जीवनातले 10 वर्ष वाया गेले. बरोबर सांगतात. आता एवढ्यावर थांबायचं ते बिचाऱ्यानं केलं मान्य. मग तुला गणित भूमिती जमतं का? सांग बरं पायथागोरसचं प्रमेय. म्हटले काय साहेब तुम्ही कोणती भाषा बोलता हो? मी शाळेचं तोंडच नाही पाहिलं. मला इंग्रजी गणित भूमिती तसलं काही कळत नाही. मग म्हणे तुझ्या जीवनातले अजून 10 वर्ष वाया गेले. 20 वर्ष फुकट जगला. असे काही लोक समाजात राहतात की जे दुसऱ्याचा विनाकारण अपमान करतात. असे लोक तुम्हालाही भरपूर भेटतात. आम्हाला तर विचारूच नका. काय काय लोक इमानदारीनं प्रश्न करतात बरं का. आमचे दमाणेवाले आबा बसले. काय काय लोक इमानदारीनं प्रश्न करतात महाराज. आणि काय काय लोक मुद्दाम फिरकी घेतात. मुद्दाम काही प्रश्न. एकाने मला प्रश्न केला सांगा महाराज कैकेयीच्या चुलत्याचं नाव सांगा. मी म्हटलं बाबा राम जसे वागले तसं वागणं. राम भाऊ म्हणून कसे होते, मुलगा म्हणून कसे होते, बाप म्हणून काय त्यांनी भूमिका सांभाळली ते राहिलं बाजूला. कैकेयीचा चुलता आता त्याचं नाव नाही असं नाही बरं का. रामायण उघडा शास्त्रामध्ये सगळे खानदानाची नावं आहेत. पण मी म्हटलं बा माझं रामायण अजून दुसऱ्या दिवसावर आलंय. 7 दिवसाची कथा बसली की सांगतो तुला. मुद्दाम काय विचारता तो. विनाकारण अपमान केला नावाडी दादाचा. पण देवाचा नियम आहे भगवान के घर देर है पर अंधेर नाही. त्या बहादरांनी पुन्हा प्रश्न केला नावाड्या तुला काय सायन्स वगैरे जमतं का? सायन्स म्हणजे विज्ञान. म्हटले साहेब अहो मी शिकलो नाही शाळा. मी प्युअर अनाडी. म्हटले तुला विज्ञानही जमत नाही का? तुझ्या जीवनातले अजून 10 वर्ष वाया गेले. असं करता करता त्या बिचाऱ्याचे 50 वर्ष मिलिंद बाबा त्यांना असेच घालवले. नावाडी दादाला वाईट वाटायला लागलं. विनाकारण बसवलं याला. 2 पैशाकडे पाहिलं स्वतःचा अपमान करून घेतला. वाईट वाटत होतं. असं त्यांचं बोलणं चालू असताना अचानक नाव हालायला लागली. तो माणूस घाबरला. नावाड्या अरे काय होतं? सांगतो म्हटले साहेब काय होतं. तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले मी तुम्हाला एकच प्रश्न विचारू का? विचार म्हटले नावाड्या. अरे कोणत्याही विषयातलं कोणत्याही शास्त्रातलं विचार. म्हटले साहेब विषयातलं शास्त्रातलं बाजूला ठेवा. फक्त एवढं सांगा तुम्हाला पोहता येतं का? अरे म्हटले नावाड्या मला सगळं जमतं गड्या पण तेवढं पोहता नाही येत बरं का. मग म्हणे साहेब मी शिकलेलो नाही तर माझ्या जीवनातले 50 वर्ष वाया गेले समजतो. पण तुम्हाला पोहता नाही येत ना तुमचं जीवन वायाला जाणार. म्हणे कसं काय? हे नाव का हलते? तर हे समुद्रातलं वादळ आहे. माझा 50 वर्षाचा अनुभव सांगतो. हे वादळ आता शांत होत नाही. ही नाव इथं अशी उलटी होणार. मी पोहून बाहेर निघणार आणि बरं का साहेब तुम्ही इथेच मरणार.
विठ्ठल विठ्ठल चला विठाला 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 विठाला. समुद्रामध्ये गेलेला तो व्यक्ती सगळ्या विषयात पारंगत आहे, त्याला केवळ पोहता आलं नाही, जीवन वाया गेलं. तसं जन्माला आल्यानंतर सगळं ज्ञान आहे, घर कसं बांधायचं आणि गाडी कशी घ्यायची आणि पैसा कसा कमवायचा आणि संसार कसा रंगवायचा सगळं माहिती आहे. पण जीवनात कधी भक्ती नसेल, कधी वर्णेश्वर महादेवाचं दर्शन नसेल, कधी कीर्तनाला नसेल, ज्यानं सदैव देवाकडे पाठच करून ठेवली, त्याच्या जीवनात किती असलं तरी ते सगळं शून्य आहे महाराज. म्हणून संत महात्मे परमार्थाच्या शिवाय काही बोलत नाही. आणि महाराजांनी आजच्या अभंगातून आपल्याला परमात्मा प्राप्तीची युक्ती सांगितली. महाराज युक्ती, जिला इंग्रजीमध्ये ट्रिक म्हणतात, ट्रिक. कारण भक्ती तर सर्वच करतात महाराज, मग का बरं नाही येत अनुभव? आता एकाने प्रेमानंद बाबाला प्रश्न विचारला. महाराज बोले बाबाजी हम 25 साल हो गए नाम जप कर रहे, अभी भी हमें क्यों नहीं अनुभूति आ रही है? ते म्हणतात 25 वर्ष झाले, 20 वर्ष झाले. प्रेमानंद बाबा सांगतात मजाक नाही 20 वर्ष, म्हणजे तू मनापासून केलंच नाही. सोपं आहे का 20 वर्ष नाम जप करणं? एवढं करून जर अनुभूती येत नसेल तर मनापासून होतच नाही, अजून भावना कमी पडते. आणि ज्याच्या हृदयामध्ये भाव आला, देवाला भावच लागतो. मग तो देव कोणताही असू द्या, मग ते जरी खाटूश्याम बाबा असले तरी. त्या बाबाचं महाराज बघा, भावनेनं केलेली भक्ती कशी असते, भावयुक्त मनानं गायलेलं भजन कसं आहे. अंतःकरणामध्ये फक्त भाव असला पाहिजे. खाटूश्याम बाबाचं भजन आहे फार गोड आहे, आणि ती रील महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली महाराज, आहे की नाही? ऐकायची ना? हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. हो शाम आजा, तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ, मुश्किल में है सांस तेरा अब जल्दी आओ. तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ, मुश्किल में है सांस तेरा अब जल्दी आओ. हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तूफानों में घेर लिया मुझे राहत करनावे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक राहों में बाबा, भटक राहों में बाबा, पार लगाओ ना. तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा